नमस्कार. आज आपण मसाले भात करूया. मसाले भात करत असताना आपण ह्यासाठी बासमती राईस घेणार आहोत. 1 वाटी बासमती राईस नीट स्वच्छ करून चांगल्या पाण्याने धुवून कोरडाच ठेवायचा 1 तासभर. आणि मग आता आपण ते कुकर लावताना त्यात पाणी घालणार आहोत. पण पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी घालायचं आहे. समजा 1 वाटीला आपण 1.5 वाटी पाणी घालत असलो तर 1 वाटीच पाणी घालायचं, म्हणजे भात फडफडीत होतो. आणि मसाले भातासाठी असाच भात योग्य असतो. आपल्याला लागणारा प्रमाणात मीठ घालून कुकरच्या 3 शिट्यात आपण काढून घ्यायच्या. 3 शिट्या काढून घेतल्यानंतर आता आपण खडे मसाले बघूया आपण काय काय घालायचे आहेत ते. दालचिनी घेऊया अर्धा इंच, लवंग 2, मिरे 2, तमालपत्र 2, कांदे 2 उभे कापलेले, लसूण पाकळ्या 5 ते 7, टमॅटो 1 उभा कापलेला, चक्री फूल 1, मसाला फूल 1. थोडे ड्रायफ्रूट्स पण घालायचे आपण, काजू, बदाम आणि पिस्ता. आता हा उभा चिरलेला कांदा मी थोडा वेळ असाच हे बर्फात ठेवलेला आहे आणि बर्फातनं काढून आपण तो तुपात तळायचा आहे. आपल्या 3 शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे. हा भात आपण आता काढून बाजूला ठेवूया. एका मी भांड्यात आता 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम करायचं आणि गरम झालेल्या तुपात हे बघा, हे ड्रायफ्रूट्सचे आपण जे काप केलेत हे व्यवस्थित तळून घ्यायचे. खरपूस करपायचे नाहीत, पण कडक झाले पाहिजेत. भात आपण ज्या वेळेला खायला घेतो त्यावेळेला हे वरून घालण्यासाठी हे उभ्या उभ्या आकारात ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत. हे तळून झाले की आपण यातच कांदा पण तळून घेऊया. हा मसाले भात छान बनतो, स्वादिष्ट. हे बघा, हे असं. आता हे थोडंसं कलर बदलला की आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये. आणि आता जे तूप उरले ह्या तुपातच आपण काय करू, हा कांदा आपण तळून घेऊ. मंद गॅसवरती, स्लो गॅसवरती हे सगळं आपण तळायचं आहे. आणि 2 चमचे तुपातच कधी मला वाटते आपला भात तयार होईल, नाही तर मग अनेक अर्धा चमचा घाला लागेल. आता हे लसणाच्या पाकळ्या 5-6 आहेत आणि हा तळलेला कांदा काढायचा आणि त्याच तुपात मी आता हे टमॅटो 1, लाल मिरचीचा ठेचा आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे मी. हे खडे मसाले सगळे आपण ह्यात तळून घेऊया तुपात. आणि सगळे खडे मसाले अर्धे कच्चे तळून झाले तर मग आपण काय करू, या टमॅटो टाकून घेऊ. एक टमॅटोचे उभे उभे काप करून घ्यायचे. हा खरडा गेला लाल मिरचीचा आणि हे लसणाच्या पाकळ्या सटाट टाकायच्या. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून घेऊया आपण ह्या तुपात. मस्तपैकी थोडंसं हे नरम होईपर्यंत सगळ्या गोष्टी, म्हणजे तुपाचा स्वाद या सगळ्या मसाल्याचा स्वाद एकत्र मिक्स व्हायला पाहिजे. भात तर आपण फोडून घेतलेला आहे एका बाजूला. आणि ह्या राईससाठी मी बासमती राईस वापरलेला आहे. थोडंसं पाणी कमी घालून शिजवलं की फडफडीत भात मस्त तयार होतो. दिसायला पण तो भात देखणा दिसतो. हे बघा, हे भात मी घातलेला आहे थोडासा भांड्यात. हे खरं तर छोटे झाले. आता हे का मोठ्या ताटात मी हे सगळं मिश्रण काढून त्यात उरलेला भात पण यात मिक्स करून घेत आहे. किती छान सुरेख कलर आला आहे पहा. हा मसाला भात तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा तळलेला आपला कांदा आपण वरतून हे पसरून घ्यायचा आणि ड्रायफ्रूट्स पण टाकायचे ह्याच्यावरच. हे मिश्रण सगळं हलवून व्यवस्थित एकजीव करायचं. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता हे ड्रायफ्रूट्स आपण तळलेले वरून घालूया.
असा हा मसाले भात आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी. एक वेळा नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.